नमस्कार, अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण इथे बनवणार आहोत मस्त अशी मिसळ पाव. मिसळ पाव तुम्ही कधी बनवलात का? अगदी झटपट आणि एकदम तोंडाला चव देणारी आणि एकदम जबरदस्त झणझणीत अशी सोलापूरची मिसळ पाव रेसिपी आपण इथे पाहणार आहोत. मिसळ कशी बनवायची, एकदम झटपट आणि एकदम पटकन बनणारी, अगदी 5 ते 10 मिनिटात बनणारी ही मिसळ बनवायला घेऊयात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर मंडळी, इथे पहा, आपल्याला मिसळ बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं रात्रभर भिजवलेलं कडधान्य म्हणजे उसळ, मटकीची जी उसळ आहे ते आपल्याला लागणार आहे. ते आता आपण कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच मीठ घालून कुकरची शिट्टी काढून घ्यायची. 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे मस्त उसळ शिजली पाहिजे. त्यामुळे आपल्या मिसळला एकदम जबरदस्त चव येते. तर इथे पहा, 4 ते 5 टमाटर घेतलेले आहेत. 4 ते 5 कांदे आपण इथे कापून घेतलेले. जास्त घालायचं नाही आहे, पण इथे आपण 4 ते 5 चांगली घट्टसर अशी, आपल्याला जर ग्रेव्ही हवी असेल तर इथे कांदा टमाटर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घालू शकता. जर तुम्हाला दाटसर अशी आपली मिसळ नको असेल तर तुम्ही कांदे टमाटर हे कमी घेऊ शकता. तर इथे पहा, एकदम परफेक्ट असा, एकदम झटपट 10 मिनिटात बनणारी ही मिसळ कसा बनवायचा ते पाहूयात. तर इथे आपण सगळ्यात आधी कांदे आपण इथे घेतलेले आहे. कांदेही आपण 4 घेतलेले आहेत. जरा छोटेसे कांदे घेतलेले आहे. तर 4 कांदे आपण लांब लांबके कापून तव्यावर घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपण धने घालूयात. धनेच्या नंतर थोडीशी खोबरं घालून घ्यायचे. एकानंतर एक सगळे मसाले आपण या तव्यामध्येच आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत. त्यानंतर आणखीन थोडेसे खोबरे मी यामध्ये ॲड केलेले आहे. आता आपण लसूण घालून घ्यायचं यामध्येच, अद्रक देखील यामध्येच घालून घ्यायचं आहे आणि टमाटर देखील यामध्येच घालून घ्यायचं. आपल्याला सगळे मसाला आपण भाजून घेणार आहोत. त्यामुळे एकदम जबरदस्त आणि एकदम चविष्ट अशी आपली मिसळ तयार होते. तर मंडळी, तुम्हाला ही मिसळ जर आवडत असेल तर ही मिसळ एकदम परफेक्ट आणि एकदम जबरदस्त बनते. तुम्ही ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करू शकता. तर पहा, इथे आपण टमाटर देखील कापून घेतलेले आहेत. आता अद्रक थोडंसं घेतलेलं आहे, खूप जास्त घ्यायचं नाही आहे. तर इथे आपण थोडंसं अद्रक घेतलेलं आहे, तेही कापून घ्यायचं आहे आणि मस्त तव्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. हे सगळं लालसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे. लालसर होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर आपण याला वाटून याचा एक ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. तर इथे पहा, मस्त अगदी स्लो फ्लेमवर आपण भाजून घ्यायचं आहे. मंडळी, अजूनही कोणी लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या. अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि दररोज सोलापूरच्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. थेट सोलापूरमधून आपली लाईव्हसुद्धा असते संध्याकाळी 7 वाजता. तिथेही तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नोटिफिकेशन येईल जेव्हा मी लाईव्ह येईन किंवा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर इथे पहा, मस्त अशी आपली ही टमाटर, कांदा, धने हे सगळं आपण भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटासाठी हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्यानंतर आपण थोडंसं तेल यामध्ये घालून घ्यायचं. 1 ते 1.5 चम्मच तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. परफेक्ट असा भाजून घ्यायचा, लालसर असा पटकन भाजला जातो, त्यामुळे तेल घालून घ्यायचा. शेवटी ते पटकन आपला जो मसाला ग्रेव्ही बनवण्यासाठी आहे तो तयार झालेला आहे. आता आपण हे सगळं थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे. तर इथे तव्यामधून आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. पाहू शकता, एकदम लालसर असे झालेले आहेत. याच पद्धतीने तुम्हीही बनवायचं आहे. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा, तुम्हाला कळेल स्टेप बाय स्टेप कशी बनवली येते आणि तुम्हीही अगदी सोप्या पद्धतीने तुम्हीही बनवू शकाल, अगदी सहज. हॉटेलपेक्षाही भारी लागते मंडळी, विश्वास ठेवा. हॉटेलपेक्षाही भारी बनते की नाही मला नक्कीच तुम्ही बनवून त्यानंतर पाठवू शकता. कमेंट करा. तुम्ही जेव्हा ट्राय कराल त्यावेळेस तुम्ही मला कमेंट करू शकता. तर मंडळी, आता आपली ही मिश्रण आपण वाटून घेतलेली आहे. आता आपण इथे कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चम्मच मोठे चम्मच आपण तेल घालून घ्यायचं आहे
आणि त्यानंतर आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचे. सगळं आपण मस्त परतून घ्यायचं. ऑलरेडी आपण लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आणखीन थोडंसं 1 ते 2 मिनिट आपण परतून घ्यायचं. व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये सगळ्यात आधी मी हळद घालून घेतलेलं आहे. हळद अर्धी चम्मच इथे आपण इथे घालून घेतलेलं आहे. तिखट आपल्याला किती हवं तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता. तरी ते मी मोठे 2 चम्मच तिखट घालून घेतलेले आहे. अगदी लाल मसाला घालून घेतलेला आहे घरगुती. आणि आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत मिसळ मसाला. मिसळ मसाला आपल्याला कोणताही तुम्ही घेऊ शकता. जसं एव्हरेस्ट आहे, सुहाना आहे, हे जास्त आपल्याकडे मिळतो. तरी ते मी सुहाना घेतलेला आहे. सुहानाचं मिसळ मसाला घेतलेला आहे, ते यामध्ये घालून घेते. आता आपण मिसळ मसाला व्यवस्थित मिक्स करूयात आणि 2 मिनटासाठी हे सगळं परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी सहज घरच्या घरी कशा रेसिपीज बनवायच्या. माझ्या चॅनलवर दररोज मी हेच रेसिपी अपलोड करते. आता आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचे चवीनुसार. तिखट, मीठ, मसाला यामध्ये सगळं घातलेलं आहे. आता आपल्याला काही घालायची गरज नाही. इथे पाहूयात उसळ कशी शिजलेत. एकदम मऊ मऊ होईपर्यंत आपली उसळ मस्त शिजलेली आहेत. उसळ मस्त शिजली तरच आपल्या मिसळला एकदम जबरदस्त चव येते आणि एकदम टेस्टी बनते. तरी ते पहा मस्तशी आपली उसळ शिजलेली आहेत. आता आपण हे उसळ यामध्ये घालून घ्यायचे. मस्त असं आपला करी तयार झालेला आहे. आता डायरेक्ट आपण यामध्ये उसळ घालून घेणार आहोत. उसळ आणि त्यामधील पाणी हे सगळं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. कारण त्याची चव अशी एकदम परफेक्ट आणि एकदम चविष्ट अशी चव होते. त्यामुळे यामधील पाणी काढायचं नाही आहे. पाणी सकट आपण यामध्ये घालून द्यायचे. त्यामुळे जेव्हा आपण उसळला शिटी लावतो तेव्हा आपण पाणी यामध्ये जास्त घालून घ्यायचं आहे. इथे पहा या पद्धतीने आपला हा मिसळ तयार होतो. आता आपल्याला हवं तेवढं पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता. जसं तुम्हाला घटसर मिसळ हा एकदम पातळच असायला पाहिजे. खूप घटसर असला तर नको असा होतो. तर आपण इथे पातळ बनवून घेणार आहोत. कमीत कमी 10 जणाचा मी इथे मिसळ बनवलेला आहे. तुम्ही तुमच्या कमी जास्त तुमच्या इच्छेनुसार किंवा तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत त्याच्यावरून तुम्ही ठरवू शकता. तर पहा मस्त असा आपला हा मिसळ तयार झालेला आहे. मिसळची जी भाजी आहे एकदम परफेक्ट आणि एकदम कलरफुली अशी तयार झालेली आहे. आता याला मस्त शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटासाठी शिजवून घेतलं तर आपला हा गरमागरम मिसळ तयार होतो. आणि पाव तरी आपण बाहेरून मागवलेले आहेत. आता आपण सर्व करायला घेऊयात. एकदम गरमागरम, एकदम परफेक्ट. जर तोंडाची चव तुमची गेली असेल ना, नक्कीच तुम्ही हे ट्राय करा. कारण हे एकदम जबरदस्त आणि एकदम झणझणीत असतो. तर पहा मंडळी, आपण थोडीशी कांदे, कोथिंबीर आणि निंबू सोबत पाव असा आपण हा बेत इथे बनवलेला आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे पहा भाजी एकदम झणझणीत झालेली आहे की नाही मंडळी. तर त्यावर आपण फरसाण घालूयात. फरसाण घातलं तर एकदम जबरदस्त लागते आपली ही मिसळ. वरून थोडीशी कोथिंबीर, कांदा हे घालून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि हो, ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय तेही नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील दररोज. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गरमागरम मिसळ पाव एकदम जबरदस्त झालेली आहे मंडळी. इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने. तर मंडळी, यापुढची रेसिपी तुम्हाला कोणती हवी आहे नक्कीच मला कमेंट करून कळवा. आणि आमच्या सोलापूरच्या कोणत्या रेसिपी आवडतात तेही नक्की कमेंट करा. चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.